माझं नाव सपना प्रधान, मी पिंपरीला राहते. माझी मुलगी 4 महिन्याची असताना तिला दिव्या पाटीलमध्ये आम्ही ऍडमिट केलं. तिचं इतकं पोट फुगलेलं होतं ना की तिच्या पूर्ण नसा दिसत होते. त्याच्यानंतर तिथं ब्लड चेक केला त्यांनी, पण 4 पॉईंटच ब्लड होता. ते रिपोर्ट आल्यानंतर ते म्हणले की तिला ब्लड कॅन्सल झाला. त्याच्यानंतर आम्ही खूप घाबरलो आम्ही तिथं. मी एकटीच होती आणि मला सांगितलं डॉक्टरांनी की तिला ब्लड कॅन्सल झाला. मी एकटीच होती, कुठेच नव्हतं तिथं. नंतर गोरख सर म्हणले की तिला अमृत ज्यूस चालू कर, पण मला काय शक्यच वाटत नव्हतं की ती 4 महिन्याची आहे, तिला कसं काय अमृत ज्यूस द्यायचं आम्ही. नंतर आम्ही तिला अमृत ज्यूस चालू केलं, दवाखान्यात चालू केलं. तिचं ब्लड 4च पॉईंट होतं. तिला 8 ते 10 दिवसात इतका छान रिझल्ट आला नाही की तिचा 11 पॉईंट ब्लड वाढलं. बाहेरच्या टेस्ट पण सांगितल्या होत्या, ते आम्ही 15 ते 20 हजार रुपये त्या देऊन दिल्या. ते पैसे दिले आम्ही, त्या पण टेस्ट केल्या, पण त्या पूर्ण ते बाहेरच्या टेस्ट केल्या ना, तर ते पूर्ण ते रिपोर्ट नॉर्मल आले. त्याच्यानंतर त्यांनीच आम्हाला 10 दिवस आम्ही तिला ऍडमिट केलं होतं. ऑक्सिजन चालू होतं, तिला कंटिन्यू रात्र दिवस ते ऑक्सिजन चालू होतं. 10 दिवसांनी त्यांच्या मनानेच मला सुट्टी दिली आणि तिला घरी आणलं. आणि ती आता 9 महिन्याची झाली आहे. तिला आम्ही आता कंटिन्यू पण चालूच आहे तिला अमृत ज्यूस. आणि गोरख सरांची मी आभार मानते की त्यांना आम्हाला अमृत ज्यूस दिल्याबद्दल. थँक्यू रियांश.